Students, we have seen that what is meant by entropy and how it is decided that it is positive, negative or zero. Like entropy increases in following cases. Like first, when system changes from solid to liquid to gaseous state. Okay, when atomic mass increases, when molecular mass increases, or when pressure decreases. How can we explain the fourth factor when pressure decreases? Suppose we have a gas cylinder in which it is enclosed with a gas. Okay, now in this gas cylinder both the sample of gases have equal volume. The volume of both the gas cylinder is equal, but on one gas cylinder there will be 1 atm pressure and on another gas cylinder there will be 10 atm pressure. आता ज्या सिलेंडरमधील गॅसवर 1 ATM प्रेशर आहे, इट मीन्स 1 ATM प्रेशर हे 10 ATMपेक्षा कमी आहे. आणि ज्या गॅस सिलेंडरमधल्या गॅस मॉलिक्यूलवर 1 ATM प्रेशर आहे, त्यातले जे गॅस मॉलिक्यूल आहे ते स्टील रँडमली मूव्ह होत असतील इकडे तिकडे, त्याच्यामध्ये डिसऑर्डर जास्त असेल. पण तेच जर तुम्ही त्या गॅस सिलेंडरवर किंवा त्या गॅसवर 10 ATM प्रेशर जर अप्लाय केलं तर त्या ठिकाणी प्रेशर भरपूर असणार आहे आणि जे रँडमली मॉलिक्युल्स मूव्ह होत आहेत ते एका ऑर्डर स्टेटमध्ये येतील. मीन्स इथे डिसऑर्डर कमी असेल, इथे डिसऑर्डर जास्त असेल, म्हणून या सिस्टीमची एंट्रॉपी या सिस्टीमपेक्षा नेहमी जास्त असेल. येते लक्षात तुम्हाला? ओके, नाव आता नेक्स्ट आपण आज बघणार आहोत व्हॉट इज द क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. म्हणजे जी डेफिनेशन आपल्याला और जो फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकलमध्ये यूज करायचा आहे. बेसिकली एंट्रॉपीचा अर्थ काय आहे? इट इज द मेजरमेंट ऑफ मॉलिक्युलर डिसऑर्डर और रँडमनेस. ठीक आहे, पण आता इथे आपल्याला क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन शिकताना हिची ॲक्च्युअल डेफिनेशन अँड फॉर्म्युला बघायचा आहे. An entropy change of a system is equal to the amount of heat transferred, that is Q reversible, to it in a reversible manner divided by the temperature at which the transfer takes place. आता बेसिकली आधी जुन्या सिलेबसमध्ये हीटला क्यूनी दाखवायचे, पण आता नवीन न्यू सिलेबसमध्ये हीटसाठी सिम्बॉल आहे कॅपिटल क्यू. रिमेंबर, लक्षात ठेवा सर्वांनी. ओके, आता एंट्रॉपी चेंज म्हणजे डेल्टा एस of a system is equal to the amount of heat transferred to it in a reversible manner divided by the temperature at which the transfer takes place. आता आपल्याला माहिती आहे हीटचं जे युनिट आहे ते काय आहे? जूल. आणि टेम्परेचरला कशात घ्यायचं आपल्याला? केल्विनमध्ये. म्हणून एंट्रॉपी चेंज किंवा डेल्टा एसचं जे युनिट आहे ते काय असणार आहे? जूल पर केल्विन. ओके, मग आपण यावरनं दोन कन्क्लुजन किंवा असं म्हणू शकतो. When heat is added to a system, the molecular motion increases. Owing to increase in their kinetic energies, this result in an increased molecular disorder and therefore the entropy of the system changes. आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही आईसला जेव्हा तुम्ही हीट प्रोव्हाइड करता, आईसमधले जे ऑर्डर मॉलिक्यूल असतात ते हीट प्रोव्हाइड केल्यामुळे थोडेसे डिसऑर्डर स्टेटमध्ये जातात, म्हणजे वॉटर स्टेटमध्ये जातात. अँड व्हेनेवर यू प्रोव्हाइड हीट टू वॉटर स्टेट, then it goes into the vapor state. It means there is a continuously increase of disorder. इथनं इथे जाताना डेल्टा एस पॉझिटिव्ह असणार आहे, इथनं इथे जाताना सुद्धा डेल्टा एस पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की डेल्टा एस इज प्रपोर्शनल टू क्यू रिव्हर्सिबल. इवन फॉर्म्युला तेच सांगतो. एखाद्या सिस्टीमला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर त्यातल्या मॉलिक्युलर मोशनमध्ये इन्क्रीज होते. त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी असते ती इन्क्रीज होते आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे त्यांची जी ऑर्डर स्टेट असते ती डिसऑर्डर स्टेटमध्ये जाते आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम चेंजेस दॅट लीड्स टू डिसऑर्डर. म्हणून डेल्टा एस इज प्रपोर्शनल टू क्यू रिव्हर्सिबल. ओके, नाव एंट्रॉपीवरनं आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डिसाईड करायचा. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघितला होता की द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज युनिवर्स. आपण फर्स्ट लॉचे वेगवेगळे स्टेटमेंट बघितले होते. आता सेकंड लॉचे आपण 2-3 स्टेटमेंट बघितले होते. आता आपल्याला आज अजून एक स्टेटमेंट बघायचं आहे विच इज रिलेटेड टू एंट्रॉपी. व्हॉट इज दॅट स्टेटमेंट? द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स दॅट स्टेट्स दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. कोणत्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये सिस्टीमची जी एंट्रॉपी असते म्हणजे डेल्टा एस जी असते ती नेहमी इन्क्रीज होत असते. ओके, the second law of thermodynamics states that
द टोटल एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे डेल्टा एस टोटल इज इक्वल्स टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग विच ऑलवेज इन्क्रीजेस. इन्क्रीजेस मीन्स ग्रेटर दॅन झिरो अँड ग्रेटर दॅन झिरोचा अर्थ काय असतो? पॉझिटिव्ह. इथे लक्षात तुम्हाला व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दॅट? द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. सिस्टीम आणि सराउंडिंग मिळूनच काय तयार होत असतं? युनिवर्स, ज्याला आपण टोटल म्हणतो. कोणत्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये, स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय? जी स्वतःहून होते, त्या प्रोसेसमध्ये नेहमी एंट्रॉपी काय होत असते? इन्क्रीज होत असते, म्हणजे तिची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असते. सपोज आता ही एक रिॲक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल, ट्वाइस H2 गॅस प्लस O2 गॅस, इट गिव्स ट्वाइस H2O लिक्विड. या रिॲक्शनसाठी एंट्रॉपीची व्हॅल्यू आहे -327 जूल पर केल्विन आणि डेल्टा एच म्हणजे एन्थॅल्पीची व्हॅल्यू आहे -572 किलो जूल. आता बघा, या रिॲक्शनसाठी सिस्टीमची जी एंट्रॉपी आहे ती किती आहे? -327 जूल पर केल्विन. आणि सिस्टीमनी किती हीट इव्हॉल्ड केलेली आहे, म्हणजे सिस्टीममधनं किती हीट बाहेर पडलेली आहे? 572 किलो जूल. मायनस साईन आहे म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता सिस्टीमनी जी हीट बाहेर टाकली आहे ती कशामध्ये जाऊन ॲड झालेली आहे? सराउंडिंगमध्ये जाऊन ॲड झालेली आहे. म्हणजे इथे सराउंडिंगसाठी डेल्टा एचची जी व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाईल? +572 किलो जूल. मी काय बोलते कळते? हे जे डेल्टा एच आहे दॅट इज फॉर सिस्टीम बिकॉज इट इज हॅव्हिंग मायनस साईन. आणि ती सिस्टीमनी टाकलेली हीट कुठे जाऊन जमा झालेली आहे? सराउंडिंगमध्ये. म्हणून सराउंडिंगसाठी डेल्टा एचचं साईन काय असणार आहे? 572 किलो जूल. आता डेल्टा एस जो आहे सराउंडिंगसाठीचा, डेल्टा एस फॉर सराउंडिंग, तो कसा कॅल्क्युलेट केला जाणार आहे? क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. तुम्हाला मी एकदा शिकवलं होतं की डेल्टा एच इज इक्वल्स टू व्हॉट? क्यू पी. मीन्स एन्थॅल्पी इज नथिंग बट इट इज द हीट ट्रान्सफर्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग क्यू रिव्हर्सिबलच्या ऐवजी आपण इथे असे लिहू शकतो डेल्टा एच अपॉन टी. मग आता तुम्हाला माहिती आहे सराउंडिंगमध्ये जी हीट आलेली आहे ती सिस्टीममधनं आलेली आहे आणि ती किती आलेली आहे? 572 किलो जूल. तर किलो जूलला आपण जूल केलेलं आहे 10⁻³ डिवायडेड बाय किती टेम्परेचरला आहे? हे 298 केल्विन स्टँडर्ड टेम्परेचरला आहे. आणि हे सगळं कॅल्क्युलेट करून व्हॅल्यू किती आली आहे? 1919 जूल पर केल्विन. आता ही जी काही एंट्रॉपी आहे ही कुणाची आहे? सराउंडिंगची आहे. सिस्टीमची त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. मग आपण जर बघितलं की डेल्टा एस टोटल इज इक्वल्स टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीमची व्हॅल्यू किती होती? -327 जूल पर केल्विन आणि डेल्टा एस सराउंडिंग आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 1919 जूल पर केल्विन. या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येणार आहे? +1592 जूल पर केल्विन. म्हणजे फायनली डेल्टा एस टोटल जे आहे त्याची व्हॅल्यू प्लसमध्ये आली म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. इट मीन्स द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. ओके. मग टू डिसाइड द स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन्स इट इज नेसेसरी टू कन्सिडर एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे आपण फक्त सिस्टीमच्या एंट्रॉपीवरनं नाही सांगू शकत की ती स्पॉन्टेनियस आहे की नाही. आपल्याला सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांची एंट्रॉपी कन्सिडर करावी लागणार आहे. मग आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, जेव्हा कुठे डेल्टा एसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल ग्रेटर दॅन 0 असेल प्रोसेस स्पॉन्टेनियस असणार आहे. जेव्हा कुठे डेल्टा एसची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे म्हणजे लेस दॅन 0 असणार आहे प्रोसेस ही नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. अँड इफ इन केस डेल्टा एस इज इक्वल टू 0 असणार आहे, जसं तुम्ही मागे काही एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यामध्ये डेल्टा एस इक्वल्स टू 0 आहे, रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम म्हणजे जेवढे नंबर ऑफ मोल्स गॅसियस इकडे असणार आहे तेवढेच नंबर ऑफ मोल्स गॅसियस प्रोडक्टमध्ये असणार आहे. ओके, लक्षात येतं तुमच्या? एकदा हा व्हिडिओ रिवाईज करा, काही अडचण असेल तर मला विचारू शकता.